Hello everyone, now we are going to start our part number 5 of unit and measurement. आजच्या लेक्चर मध्ये स्टडी करणारे आपण एस्टिमेशन ऑफ एरर्स अँड कॉम्बिनेशन ऑफ एरर्स. तर आधीच्या लेक्चर मध्ये आपण एरर्स काय असतात, त्यांचे टाइप्स काय असतात हे बघितले होते. आता एरर्स कमी कसे करायचे, आता आपण कन्सिडर केलं तर रॅन्डम एरर्स असतील तर आपण ऑब्झर्वेशन जास्त घेतो. मग एरर्स किती झालेले आहेत किंवा आपले आन्सर कसं आलेले हे कसं फाइंड करायचं ते आजच्या लेक्चर मध्ये शिकणार आहेत आपण. तर सगळ्यात पहिल्यांदा एरर्स कसे काढतात. आता काय घेणार आहे तुम्ही, रेकॉर्ड करणार आहे म्हणजे रीडिंग घेणार, तुम्ही काय रीडिंग घेणार आहेत. आता रीडिंग कसं कन्सिडर करू, तुम्हाला एक मी रॉड दिला आणि याची लेंथ काढायला लावली. ही काय काढायची आपल्याला, लेंथ काढायची आहे. तुम्ही आता त्याची लेंथ समजा एक्सपेरिमेंट केले, खूप वेळा त्याचे एक्सपेरिमेंट करून त्याची लेंथ काढली. तर ती लेंथ सपोज अशी काढली तुम्ही 2, एकदा पहिल्या वेळेस मेजरमेंट केलं 2 आली, दुसऱ्या वेळेस मेजरमेंट केलं 3 आली, तिसऱ्या वेळेस मेजरमेंट केल्यावरती 5 आली, नंतर परत 2.5 आली आणि परत 2.5 आली. अशा रीडिंग आल्या तुमच्या. मग त्याला A1, A2, A3 असे नंबर द्यायचे असतात. तर कन्सिडर करू आपण A1 व्हॅल्यू 2 म्हणूया, नंतर A2 कन्सिडर करूया 3 आली, A3 कन्सिडर करूया 5 आली, नंतर A4 कन्सिडर करूया 2.5 आणि A5 कन्सिडर करूया 2.5. एन नंबर एन म्हणजे किती ऑब्झर्वेशन डिपेंड्स करतो. त्यानंतर आपल्याला काय काढायचं, अर्थमेट्रिक मीन. अर्थमेट्रिक मीनचा फॉर्म्युला काय असतो, सम ऑफ द ऑब्झर्वेशन, म्हणजे जे काय ऑब्झर्वेशन आहे त्यांची सम करायची, म्हणजे ऍडिशन करावी लागणार आहे आपल्याला. ही व्हॅल्यू 2, 3, 5, 2.5 आणि 2.5 यांची ऍडिशन करायची, डिवाइड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन मीन्स एन. आता यांची ऍडिशन 2 + 3 + 5 + 2.5 + 2.5 डिवाइड बाय किती आहेत ते 5. 1, 2, 3, 4, 5 यांची ऍडिशन करणार आहे तर किती मिळणार, 2.5, 2.5, 5, 5 + 5 10, 10 आणि 5 किती झाले 15. आन्सर इज 3. आन्सर मिळाला आपल्याला त्याचा 3. मग हेच आहे, ह्यालाच म्हणतात अर्थमेट्रिक मीन. अर्थमेट्रिक मीन किती आलं 3. आता ही खालचा फॉर्म्युला सेम तोच फॉर्म्युला आहे. इथे काय असतं, लोअर लिमिट हे असतं अप्पर लिमिट. लोअर लिमिट म्हणजे स्टार्ट फ्रॉम 1 आणि एन म्हणजे किती आहे टोटल ते 5. म्हणजे लिहिताना कसं लिहिणार आपण 1/n म्हणजे किती होते 5. आणि सम म्हणजे याचं काय सिग्मा. सिग्मा म्हणजे ऍडिशन. सिग्मा टाकूया, वरती काय लिहिणार 5, इथे काय लिहिणार 1 पासून 5 पर्यंत आणि सगळ्यांची ऍडिशन. हे आपण लिहिली ती ऍडिशन किती आली ती टोटल ऍडिशन लिहिणार 2 + 3 + 5 + 2.5 + 2.5 सेम मिनिंग आहे. हे असल्या काही फरक पडत नाही, डिपेंड्स तुमच्यावरती. पण आपलं ते आन्सर आलेले असं कन्सिडर करा. नेक्स्ट, आता पुढचा पॉइंट असतो ऍब्सोल्यूट एरर. व्हॉट इज ऍब्सोल्यूट एरर. ऍब्सोल्यूट एरर म्हणजे काय करतात बघा, वरती त्यांनी मेन्शन केलेलं आहे. काय करतात, डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. मीन व्हॅल्यू म्हणजे आत्ताची आपण मीन व्हॅल्यू काढली, ही मीन व्हॅल्यू असती आणि इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूज यांचं सबस्ट्रॅक्शन करायचं. मग आता सबस्ट्रॅक्शन बघा, मीन व्हॅल्यू मायनस इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. मग कसं घेणार आहे बघा, पहिल्यांदा आता व्हॅल्यू तिथे लिहून घेऊया. पहिल्यांदा इथे मीन व्हॅल्यू किती आली ती, मीन व्हॅल्यू आली ती 3 आत्ताच काढली आपण. नंतर आपण A1, A2, A3, A4, A5 याच्या व्हॅल्यू लिहून घेऊया. तर इथे 2 होती, ही 3 होती, ही 5 होती, नंतर 2.5 आणि 2.5 अशा व्हॅल्यू होत्या. मग ते इथे लिहिणार आपण. हे मोड असतं बघा, ह्या जे लाईन दिसतात आहेत तुम्हाला, हे जी लाईन दिसते, इकडे एक लाईन आहे, इकडे एक लाईन आहे, ह्याला मोड म्हणायचं असतं. मोड का देतात, जर व्हॅल्यू तुमची आतली मायनस जरी आली तरी ती प्लस मध्ये घ्यायची असते. ती कशी कळेल तुम्हाला, आता बघा मोड मध्ये ए मीन ची व्हॅल्यू किती आहे 3 मायनस A1 ची व्हॅल्यू किती आहे 2. आन्सर किती आलं 1. मोड मध्येच, मोडच्या बाहेर काढलं तर किती येणार 1. प्लसची व्हॅल्यू प्लस मध्येच राहते, फक्त मायनसची प्लस करावी लागते. आता ही व्हॅल्यू परत मोड, ए मीन्स किती आलं 3, याची व्हॅल्यू किती आली त्याची सुद्धा 3. आन्सर इज 0. मोड मध्ये फायनल आन्सर इज 0. त्यानंतर एन आहे, एन म्हणजे इथे कन्सिडर करूया आता आपण 3 आहे, इथे सुद्धा किती येणार आहे 3. तर व्हॅल्यू कशी येणार आहे 3 मायनस A3 ची व्हॅल्यू किती आहे 5.
आन्सर इज -2. बट घेताना आपण फक्त 2 घेणार. मोड आहे, मोड काढलं तर मायनस सुद्धा जातं. त्यानंतर डेल्टा A4, याचं पण तेच A मीन मायनस A4. व्हॅल्यू किती येणार आहे इथे? 3 - 2.5. आन्सर इज 0.5. 0.5. पुढच्याची सेम असणार आहे, म्हणजे डेल्टा A5 व्हॅल्यू सेम 0.5च, त्यात काय वेगळे येणार नाही. मग व्हॅल्यू कुठल्या कुठल्या मिळाल्या? 1, 0, 2, 2.5 आणि इथे सुद्धा 2.5 ह्या व्हॅल्यू मिळाल्या. हे आलेलं असतं आपलं ऍब्सोल्यूट एरर्स. आता याच्या पुढे काढतो आपण, काय असणार आहे ऍब्सोल्यूट नीट बघा. आता ह्या याला कन्सिडर केलं जातं मीन ऍब्सोल्यूट एरर. मीन काढायचं म्हणजे आत्ता जे काढलं आपण ऍब्सोल्यूट एरर त्यांचा मीन काढायचा. मीन कसा काढतो आपण? ह्या ज्या व्हॅल्यू आहेत, ह्या 5 व्हॅल्यू, त्यांची ऍडिशन करायची आणि डिवाइड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. मग आता किती आहेत बघा? 1, 0, 2. त्या व्हॅल्यू आपण इथे पुट करूया. काय लिहिणार? 1 + 0 + 2 + 0.5 आणि + 0.5 डिवाइड बाय n नंबर 1, 1, 2, 3, 4, 5. मग किती आले टोटल? 5. मग ते आन्सर काढणार आहे आपण. किती येणार आहे? 1, 1 + 2 3, 3 + 1 4, 4 डिवाइड बाय 5. फायनल आन्सर किती येणार आहे? मग याचं 0.8. करेक्ट ना? 4 डिवाइड बाय 5 केलं किती येतात? 0.8. मग हे मिळालं आपल्याला मीन ऍब्सोल्यूट एरर. ते असं लिहितात, हे अशी त्याची लिहितात. डेल्टा ए मीन मीन्स मीन ऍब्सोल्यूट एरर. हे इथपर्यंत निघालं. आता आपल्याला याच्या पुढे असतं रिलेटिव्ह एरर्स. रिलेटिव्ह एरर्सचा फॉर्म्युला इथे लिहिलेला आहे. मीन ऍब्सोल्यूट एरर डिवाइड बाय अर्थमेट्रिक मीन. हे तुम्ही बघू शकता. हे बघा काय दिलंय? मीन ऍब्सोल्यूट एरर चा रेशो कुणाबरोबर काढतात? अर्थमेट्रिक मीन बरोबर. मग आता आपल्याला ह्या व्हॅल्यू माहित पाहिजे. आता मीन ऍब्सोल्यूट एरर किती आलं तर 0.8 आत्ताच फाइंड केलं आपण. आणि ए मीन किती आलं तर 3. चेक करू शकता तुम्ही. 3 दाखवतो तुम्हाला मी इथे बघा. हे आन्सर किती आलेलं आहे? 3. ते आपण तिथे पुट केलं ए मीन. आणि त्यानंतर दुसरं काय पुट केलं आपण इथे? हे बघा काय आलं तर आन्सर 0.8. ते व्हॅल्यू तिथे पुट करणार आपण. आता व्हॅल्यू पुट केल्यावरती याचं पुढे तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. 0.8 डिवाइड बाय 3 केलं तर त्याचं आपल्याला आन्सर मिळतं 0.2667. आणि तुम्ही करून बघू शकता किती येतं? 0.2667. हे मिळालं आपल्याला रिलेटिव्ह एरर. आता पुढे लास्ट पॉइंट असतो पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर म्हणजे काय असतं? रिलेटिव्ह एरर जे आलेले त्याला मल्टिप्लाय बाय किती करणार आहे आपण? 100. बरोबर ना? बघा रिलेटिव्ह एरर्स त्याला मल्टिप्लाय बाय काय करणार आहे आपण? 100. आता रिलेटिव्ह एररची व्हॅल्यू किती आली? ती 0. ती लिहूया आपण इथे 0.2667 मल्टिप्लाय बाय किती करणार आपण? 100. आन्सर किती येणार? 26.67%. हे आलं आपलं पर्सेंटेज एरर. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायला लावतात. तर आपण याच्या प्रकारे अजून काही क्वेश्चन घेऊया, पण त्या स्क्रीनवरती घेऊया कारण की याच्यापेक्षाही स्क्रीनवरती तुम्हाला परफेक्टली दिसल. आणि आपण याच्याबरोबरच याच्या पुढचाही पॉईंट घेणार आहे तो म्हणजे कॉम्बिनेशन एरर. तर आपण स्क्रीनवरती शिफ्ट होऊया. इथनं पुढचा टॉपिक स्क्रीनवरती होईल. हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं आहे. तर आता इथे बघा काय दिलेलं आहे? रेडियस ऑफ अ स्पेअर हे दिलेलं आहे आपल्याला. रेडियस ऑफ अ स्पेअर तर त्याच्या व्हॅल्यू कुठल्या कुठल्या आहेत बघा? 6.56, 5.54, 5.44, नंतर 5.40 आणि 5.35. मग आपण व्हॅल्यू लिहिणार आहे. मग पहिल्यांदा काय करणार आपण? A1 ची व्हॅल्यू लिहिणार, नंतर A2, A3, A4 आणि A5. A1 ची व्हॅल्यू येते 5.63, नंतर 5.54, नंतर याची येते 5.44, नंतर 5.40 आणि याची आहे 5.35. आता आपल्याला जसं आपण मागच्या ह्याच्यात गेलो सेम त्याच फॉर्म्युलांनी आपल्याला जावं लागणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फाइंड करावं लागणार आहे अर्थमेट्रिक मीन. मग ते लिहिणार आहे आपण सगळ्यात पहिल्यांदा इथे. ओके, अर्थमेट्रिक मीनचा फॉर्म्युला काय असतो ते बघणार आहे आपण. A1 + A2 + A3 + A4 + A5 आणि डिवाइड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. आता नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे n म्हणणार आहे आपण. आता ह्या सगळ्यांची ऍडिशन लिहिणार म्हणजे 5.63 + 5.54 + 5.44 + 5.40 + 5.35 डिवाइड बाय 5. आता आपल्याला ह्या सगळ्यांची ऍडिशन करायला लागेल.
जर आपण या सगळ्यांची ऍडिशन केली तर व्हॅल्यू येते 27.36 डिवाइड बाय 5 करायचं आपण, तर आन्सर येतं 5.472 m किंवा m म्हणजे मीटर, कारण की या सगळ्या व्हॅल्यू मीटर मध्ये. तर आपल्याला अर्थमेट्रिक मीन असा मिळतो. आता ऍब्सोल्यूट एरर कसा काढतात? ऍब्सोल्यूट एरर पहिल्यांदा आपण डेल्टा A1 असतो, नंतर डेल्टा A2 असतो, नंतर डेल्टा A3 असेल, नंतर डेल्टा A4 असेल आणि नंतर डेल्टा A5 असेल. तर आता हे कशात लिहितात? हे नेहमी लक्ष ठेवायचं, मोड मध्ये लिहिणार आहे. अशी व्हॅल्यू याला म्हणतात मोड. मोड मध्ये काय असतं? फॉर्म्युला सगळ्यांना आता क्लिअर आहे. पहिल्यांदा काय लिहिणार आहे आपण इथे? ए मीन मायनस A1, तर आपल्याला आन्सर मिळणार आहे. आता ए मीन म्हणजे काय? ही जी व्हॅल्यू आली ती ह्यालाच काय म्हणतो आपण? ए मीन व्हॅल्यू, म्हणजे ह्याला अर्थमेट्रिक मीन म्हणतात. मग ती व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करणं गरजेचं आहे. तर इथे लिहिणार आपण ए मीन म्हणजे 5.472 मायनस A1 म्हणजे किती आहे? 5.63. याचा आन्सर काढायचं. आता याचा आन्सर काढलं तर ते येतं मोड मध्येच -0.158. बट लक्षात ठेवा मोड आहे, ह्या दोन लाईनला काय कन्सिडर केलं जाणार आहे? मोड. ही एक लाईन आणि ही एक लाईन, हे मोड आहे. मोडच्या बाहेर जर आन्सर आलं तर ते मी नेहमी लक्षात ठेवा ते पॉझिटिव्ह लिहितात, म्हणजे 0.158 असं लिहिणं गरजेचं आहे. आता इथे व्हॅल्यू पुट करूया आपण. किती आहे? 5.472 मायनस 5.54. हे जर आपण केलं तर याचा आन्सर येतं -0.068. मायनस लिहायचं नाही, म्हणजे 0.068 व्हॅल्यू आली. त्यानंतर इथे सुद्धा 5.472 मायनस 5.44. तर हे आन्सर काढलं तर जवळपास येतं 0.032. तर ते काय पॉझिटिव्ह मध्ये आहे, म्हणजे पॉझिटिव्ह मध्येच लिहायचं. फक्त मायनस असेल तर प्लस करतात. मग 5.472 मायनस 5.40 ही व्हॅल्यू लिहिली. तर यांचं मायनस केलं तर 0.072, तर ती पॉझिटिव्ह मध्येच लिहिणार आपण. इथे सुद्धा 5.472 मायनस 5.35 यांचा आन्सर काढला तर येतं 0.122. इथे सुद्धा 0.122 ही व्हॅल्यू मिळाली. अशा 5 व्हॅल्यू मिळाल्याच्या नंतर आपण काय करणार आहे? आता याचा मीन काढणं, म्हणजे त्याला म्हणतात मीन ऍब्सोल्यूट एरर. आता पुढे बघतो आपण मीन ऍब्सोल्यूट एरर. मीन ऍब्सोल्यूट एरर म्हणजे ऍब्सोल्यूट एररचा मीन काढणं. मीन काढणार म्हणजे सगळ्या व्हॅल्यूची ऍडिशन करणार आपण. इथे लिहिणार डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस डेल्टा A3 प्लस डेल्टा A4 प्लस डेल्टा A5 डिवाइड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. आता इथे व्हॅल्यू लिहिणार आहे 0.0158 प्लस 0.068 प्लस 0.032 प्लस 0.072 प्लस 0.122 डिवाइड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इज 5. याचा आन्सर काढायचा. आता जर ह्या टोटल व्हॅल्यूची आपण ऍडिशन केली तर त्याचा आन्सर येतं 0.452 डिवाइड बाय 5 आणि हे पुढे सॉल्व्ह केलं त्याचा आन्सर येतं 0.0904. हे आन्सर आपल्याला मिळालं. आता हे मिळालं मीन ऍब्सोल्यूट एरर. आता सगळ्यांना रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला माहिती आहे. तो असतो डेल्टा ए मीन डिवाइड बाय ए मीन. मिनिंग असतो मीन ऍब्सोल्यूट एरर डिवाइड बाय अर्थमेट्रिक मीन. आता मीन ऍब्सोल्यूट एरर तुम्ही इथं बघताय तो आहे 0.0904 डिवाइड बाय ऍब्सोल्यूट एरर. बघा आपण किती काढला होता? ऍब्सोल्यूट एरर हा वरती आहे इथे, हा असतो ऍब्सोल्यूट एरर. तो होता 5.472. ती व्हॅल्यू इथे पुट करावी लागणार आपल्याला. जर हे तुम्ही डिवाइड केलं तर याचा आन्सर येतं 0.017. आता तुम्हाला लास्ट काढायचे पर्सेंटेज एरर. आता पर्सेंटेज एररचा फॉर्म्युला काय असतो? रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युलाच घ्यायचा, फक्त त्याला मल्टिप्लाय बाय 100 करायचं. तर आता याचा आन्सर किती आलं? तर 0.017 मल्टिप्लाय बाय आपण करणार 100, तर आन्सर किती येणार आहे त्याचं? 1.7%. हे आपलं असणार आहे फायनल आन्सर. जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की पर्सेंटेज एरर किती, तर तुम्ही सांगू शकता. त्यानंतर रिलेटिव्ह एरर सांगू शकता, ऍब्सोल्यूट एरर सांगू शकता, अर्थमेट्रिक मीन सुद्धा सांगू शकता. अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला
आत्ताच्या एक्झाम मध्ये सुद्धा येतील 11च्या आणि 12च्या जेई किंवा नीट मध्ये सुद्धा विचारले जातात. तर आत्तापर्यंत बघितलं तर तुम्हाला समजलं की एस्टिमेशन ऑफ एरर काय असतं. आता एक पुढचा पॉइंट आहे ज्याला म्हणायचं असतं कॉम्बिनेशन ऑफ एरर. आपण आता पुढचा पॉइंट बघूया, कॉम्बिनेशन एरर किंवा त्याला दुसरं नाव असतं प्रोपोगेशन ऑफ एरर. प्रोपोगेशन ऑफ एरर एकदम सिंपल आहे. ते सम म्हणजे ऍडिशन साठी असतं, सबस्ट्रॅक्शन साठी पण असणार आहे, त्यानंतर मल्टिप्लिकेशन डिवाइड यांच्यासाठी असतात. आता छोटे रूल आहेत, मी जसं सांगतो तसं नीट समजून घ्या, एकदम बेसिक आणि खूप छोटं. तर कन्सिडर करा सगळ्यात पहिल्यांदा मी एक फिगर घेतली, समजा अशी एक फिगर घेतली, समजा कन्सिडर करा अशा 2 व्हॅल्यू आहेत आणि सांगितलं पहिल्याचा व्हॉल्यूम सपोज 2 सेंटीमीटर क्यूब आहे, व्हॉल्यूम बद्दल बोलतो. इथे सुद्धा व्हॉल्यूम आहे 4 सेंटीमीटर क्यूब आहे, बट मला ऍक्युरेट माहित नाही, मग मी म्हणणार प्लस मायनस इकडे तिकडे थोडीशी व्हॅल्यू असेल 0.2 सेंटीमीटरनी, इकडे पण प्लस असेल 0.4 सेंटीमीटरनी, इकडे तिकडे व्हॅल्यू असू शकते असं मी बोललो. थोडीफार प्लस पण असू शकते मायनस पण असू शकते, म्हणून प्लस मायनस दोन्ही लिहिलेले. मग आता इथं काय करायचं, एरर्स इन सम मध्ये कसं करतात. आता टोटल काढायचं असेल तर ऍडिशन करावं लागणार. ऍडिशन म्हणजे V1 प्लस V2 करावं लागणार. तर आता याची व्हॉल्यूमची ऍडिशन कशी करतात. पहिल्यांदा तर हे तर करायचंच तुम्ही 2 आणि 4 यांची ऍडिशन केल्यावरती किती मिळणार आहे आपल्याला 6 सेंटीमीटर क्यूब. जे काही प्लस मायनस व्हॅल्यू राहिलेले आहेत, मी काय बोलतोय ज्या काही प्लस मायनस व्हॅल्यू राहिलेले आहेत त्या दोघांची सुद्धा ऍडिशन करावं लागेल. एरर्स आहेत ना, दोघांचे एरर्स आहेत, असू शकतात दोघांचे एरर्स मायनस मध्ये पण असू शकतात प्लस मध्ये पण असू शकतात. मग आपण दोघांची ऍडिशन करायची. मग दोघांची ऍडिशन म्हणजे लिहिणार असं प्लस मायनस 0.06 सेंटीमीटर क्यूब. हे प्लस मायनस असू शकतं असं आपण सांगितलं. हे झालं सम. आणि ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं डिफरन्स म्हणजे सबस्ट्रॅक्शन करा, तर सबस्ट्रॅक्शन करायचं आहे म्हणजे V2 मायनस V1 मोठ्यामधून छोटा मायनस करणार. मग किती येणार आहे 4 मायनस 2 केलं तर किती येणार आहे 2 सेंटीमीटर क्यूब. आणि जे एरर्स राहिलेले आहेत मग याचं काय करायचं, तर इथं हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवायचं एरर्स तुम्ही त्याचं ऍडिशन करताय 2 व्हॅल्यूची किंवा मायनस करताय त्यांनी काही फरक पडत नाही. एरर्सची नेहमी ऍडिशनच होते, नेहमी लक्षात ठेवा. परत सांगतो एरर्सची नेहमी काय करायची ऍडिशनच होणार आहे. मग आपण इथे काय लिहिणार आहे प्लस मायनस 0.06 सेंटीमीटर क्यूब. हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही त्या 2 व्हॅल्यू मधला डिफरन्स काढताय का सम काढताय त्यांनी काही फरक पडत नाही, एरर्सची नेहमी ऍडिशनच होते. हा पॉइंट इथं मेन्शन करून लिहू शकता तुम्ही इथे खाली. वी हॅव टू ऍड एरर्स म्हणजे आपल्याला कंपल्सरी एररची ऍडिशनच करायची, मग ते सम असू और सबस्ट्रॅक्शन असो. आता हे कळलं इथपर्यंत, हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. आता तुमच्या बुक मध्ये त्याचं कसं डेरिव्हेशन दिलेलं आहे तेही मी तुम्हाला सांगतो, तेही सिंपल आहे. पण नेहमी हा पॉइंट लक्षात ठेवायचा, वेन 2 क्वांटिटीज आर ऍडेड और सबस्ट्रॅक्ट ऍब्सोल्यूट एरर इन फायनल रिझल्ट शुड बी सम ऑफ द एरर्स. म्हणजे काय, जो काही एरर्स असेल त्याचं तुम्हाला सम करणंच गरजेचं आहे. मग तुम्ही ऍड करत असू किंवा सबस्ट्रॅक्ट करत असू. आता ते बघा तुमच्या बुक मध्येच कसं दिलेलं डेरिव्हेशन. सपोज कन्सिडर करा झेड आहे, म्हणजे दोघांची सम टोटल म्हणजे किती कन्सिडर करणार आहे झेड. V1 आणि V2 म्हणलं ना आपण, त्याला A प्लस B कन्सिडर करू. आणि मी म्हणलं आता ए मध्ये काहीतरी थोडेफार कमी जास्त राहिले जसं बोललो होतो, तर इथे लिहिणार प्लस मायनस डेल्टा आहे. त्याला फ्रॅक्शनल एरर म्हणतात. फ्रॅक्शनल म्हणजे खूप छोटा इकडे तिकडे व्हॅल्यू झाली असेल असं म्हणणं आहे. बी मध्ये पण झाली असेल तर बी पण लिहिणार बी प्लस मायनस फ्रॅक्शनल एरर म्हणजे बी लिहिणार. हे डेल्टा ट्रायंगल म्हणजे डेल्टा. मग मला सांगा या दोघांमध्ये एरर्स होणार म्हणजे फायनल आन्सर मध्ये सुद्धा थोडेफार इकडे तिकडे व्हॅल्यू होणारच ना प्लस मायनस, मग ती सुद्धा आपण लिहिणं. आता काय करूया, ए आणि बी सगळे ऍड ऍडिशन मध्ये मग आपण असं लिहू शकतो ए प्लस मायनस डेल्टा ए प्लस बी प्लस मायनस डेल्टा बी व्हॅल्यू. आता काय करूया म्हणजे ए बी जवळ लिहूया ए प्लस बी प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी, आणि ही व्हॅल्यू तर आहे अशी आपण रिपीटच करणार. इथे नीट समजून घ्या. आता इथे काय दिले ए प्लस बी ला आपण काय कन्सिडर करू शकतो झेड. मग हे समजा एकमेकांना इक्वल आहेत ना, ते म्हणजे कॅन्सल आउट झाले, एकमेकांना इक्वल आहेत, मग ते लिहायची गरज नाहीये. मग आपण फक्त काय लिहिणार आहे इथे आता प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी, ही व्हॅल्यू आली. आता बघा म्हणजे काय कळलं तुम्हाला, प्लस मायनस सम करताय ना, आतापर्यंत आपण हे काय केलं सगळं समचं सॉल्व्ह केलं म्हणजे ऍडिंगचं. आता याच्यात काय कळलं फायनल आन्सर म्हणजे काय आलं, तुमची जी काही व्हॅल्यू असेल, जी काही एरर्स असतील त्या एरर्स काय असणार आहे ही फायनल व्हॅल्यू इथे लिहितो. याला काय कन्सिडर करणार आहे आपण फायनल रिझल्ट, फायनल व्हॅल्यू म्हणूया किंवा रिझल्ट म्हणा. तर त्यासाठी ह्या दोघांची काय करावं लागणार आहे तुम्हाला ऍडिशनच करावी लागणार आहे. आपण याचा डिफरन्स काढूया.
डिफरन्स कसा काढणार आहे, परत तीच व्हॅल्यू कन्सिडर करणार आहे. झेड इज इक्वल टू काय येणार आहे, ए मायनस बी. जसं आपण इथं प्लस घेतलं होतं इथे काय घेणार आहे, मायनस. मग व्हॅल्यू लिहिणार आहे इथे. आता आपण इथं जे घेतलं होतं तेच इथंच पुट करणार आहे. जस्ट मध्ये जे प्लस होतं त्याच्याऐवजी आपण इथे काय कन्सिडर करणार आहे, मायनस. बाकी सेम. तर आता मायनस कन्सिडर केल्यावरती काय होणार आहे, इथे येणार आहे ए प्लस मायनस डेल्टा ए. हा मायनस बी ला पण लागणार आणि पुढे लागल्यावरती काय फक्त साईन उलटी वालटी होती, म्हणजे आहे तेच लिहिणार. आणि इथे आहेच झेड प्लस मायनस डेल्टा झेड. तर झेडच्या ऐवजी काय ए मायनस बी, कळतंय. मग आपण असं जरा एक हे करून लिहूया, ए मायनस बी प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी आणि झेड प्लस मायनस डेल्टा झेड. तर आपण ही व्हॅल्यू लिहायची नाही. झेड ए मायनस बी होतं ना, बघा झेड ए मायनस बी ते लिहिलं नाही तर बाकीचं आपल्याकडे शिल्लक काय राहतं, प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी. तर दोन्ही वेळीस आता तुम्ही नीट ऑब्झर्व केलं असेल तर इथे सुद्धा आणि इथे सुद्धा व्हॅल्यू तुमच्या सेम आलेल्या आहेत, कळतंय. जसं मी सांगितलं तुम्ही प्लस करत असो किंवा मायनस करत असो, एरर्स आहे ना, हे एरर्सची नेहमी समज करायची. मग इथे तुम्ही स्टेटमेंट लिहिणं गरजेचं आहे, ते लिहितो मी. वेन टू क्वांटिटीज आर ऍडेड ऑर सबस्ट्रॅक्टेड द ऍब्सोल्यूट एरर इन फायनल रिझल्ट इज ऑलवेज सम ऑफ एरर्स. आय होप सगळ्यांना इथपर्यंत कळलेलं आहे की सम ऑफ द एरर्स म्हणजे तुम्ही सबस्ट्रॅक्ट करत असाल किंवा प्लस करत असाल, एरर्सची नेहमी ऍडिशनच करायची आहे, त्याला सम म्हणतो आपण. इथे मी पहिल्या एक्झाम्पल मध्ये पण तेच दिलं की बघा पहिल्यांदा आपण काय केलं, ऍडिशन केली. म्हणजे काय केलं, 4+2 केलं. 4+2 किती होणार आहे, 6 ते लिहिलं इथे. आणि एरर्स म्हणजे 0.02 प्लस 0.04 यांची ऍडिशन करून इथे पुट केलं. नंतर डिफरन्स काढला. डिफरन्स म्हणजे काय करणार, 4 - 2 केलं तर 2 येणार आहे. आणि तरी पण एरर्सची आपण ऍडिशनच केली आहे. म्हणजे काही होऊ, तुम्ही सबस्ट्रॅक्ट करा, ऍड करा, तुम्हाला नेहमी एरर्सची ऍडिशनच करायची असते. कारण की चुका बघा, एका व्यक्तीने चुका कमी केल्यात, एका व्यक्तीने चुका जास्त केल्यात, पण फायनली ज्यावेळेस तुम्ही सांगणार दोघांचा जरी डिफरन्स काढला तरी तुमच्या ज्या मिस्टेक आहे त्यांची ऍडिशनच करावी लागणार. कारण की दोघांनी मिस्टेक केलेल्या आहेत, त्या पण निग्लिजिबल कमी थोडीच होणार आहेत. म्हणजे असं एकाने कमी मिस्टेक केल्या, एकाने जास्त मिस्टेक केल्या, मग दोघांची जर आपण डिफरन्स काढला तर कमी मिस्टेक थोडीच होतात. मिस्टेक ह्या मिस्टेक असतात, त्या सेमच राहणार. याच्या 4 पकडणार, त्याच्या 2 पकडाव्याच लागणार आपल्याला. आता पुढे बघतो आपण प्रोडक्ट. आता बघा एरर्स इन प्रोडक्ट, ही कन्सेप्ट एकदम छोटी आहे. आता प्रोडक्ट म्हणल्यावरती काय करणार, म्हणजे आपण असं एखादं इक्वेशन घेऊया जे प्रोडक्ट मध्ये असतं. सपोज एरियाचा फॉर्म्युला कन्सिडर केला जातो एल इंटू बी. सगळ्यांना माहिती आहे हा एल इंटू बी हा फॉर्म्युला, लेंथ इंटू ब्रेथ. आणि जर याचा एरर्स काढायचा असेल तर नीट समजून घ्या. मग आपण असं लिहू शकतो ए इंटू एल इंटू बी असं लिहितात. मग याचं लिहायचं असल्यावर डेल्टा ए डिवाइड बाय एम लिहायचं. वरती जे त्याला फ्रॅक्शनल एरर म्हणायचं, फ्रॅक्शनल एरर डिवाइड बाय ए. त्यानंतर फ्रॅक्शनल एरर ऑफ लेंथ डिवाइड बाय टोटल लेंथ. आता इथे ऍडिशन आहे पण इथे लिहिणार प्लस फ्रॅक्शनल एरर ऑफ बी डिवाइड बाय बी. हे असं आन्सर लिहिणं अपेक्षित असतं. आता अजून एक सम घेऊया. सपोज असं तुम्हाला सांगितलं यम मीन्स मास. मासचा फॉर्म्युला असतो डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. मग इथे पण काय लिहिणार, फ्रिक्शनल एरर ऑफ मास डिवाइड बाय मास. इथं पण फ्रिक्शनल एरर ऑफ डेन्सिटी डिवाइड बाय टोटल डेन्सिटी. मल्टिप्लाय म्हणजे प्लस करणार, फ्रिक्शनल एरर ऑफ व्हॉल्यूम डिवाइड बाय व्हॉल्यूम. हे आन्सर आलं आपलं. त्यानंतर अजून एक सम घेऊया. सपोज झेड एक कुठली व्हॅल्यू, झेड इज इक्वल टू काय, एक्स इंटू वाय. मग इथे काय घेणार, फ्रिक्शनल एरर ऑफ झेड डिवाइड बाय झेड, फ्रिक्शनल एरर ऑफ एक्स डिवाइड बाय एक्स प्लस करणार. इथं डेल्टा म्हणजे काय, फ्रिक्शनल एरर ऑफ वाय डिवाइड बाय वाय. हेही आन्सर मिळालं आपल्याला. हे बघा तुम्हाला एक समजलं असेल. म्हणजे मला काय एकच पॉईंट मला सांगायचं आहे की जर मल्टिप्लिकेशन असेल आणि एरर सांगितले काढायला तर त्यावेळी सुद्धा तुम्ही प्रत्येक व्हॅल्यूची ऍडिशनच करावी लागणार आहे. आता पुढे बघू आपण. सपोज अजून एक व्हॅल्यू आहे P इज इक्वल टू ए इंटू बी इंटू सी. याचं करायचं ते तर काय घेणार, फ्रिक्शनल व्हॅल्यू ऑफ P डिवाइड बाय P, फ्रिक्शनल व्हॅल्यू ऑफ A डिवाइड बाय A प्लस करणार, फ्रिक्शनल व्हॅल्यू ऑफ B डिवाइड बाय B, फ्रिक्शनल व्हॅल्यू ऑफ C डिवाइड बाय C. यानंतर कॉम्बिनेशन एरर. ओके, सिंपल आहे एकदम. तुम्हाला कळलं की सगळ्यांची ऍडिशन करतात. हे झालं मल्टिप्लिकेशन मध्ये. आता आपण डिवाइड मध्ये काय करतात हेही समजून घेऊया. आता डिवाइड मध्ये समजा तुमच्याकडे आलं y इज इक्वल टू काय, a अपॉन बी. मग हे कसं लिहिणार आहे,
फ्रिक्शनल एरर ऑफ वाय डिवाइड बाय वाय इज इक्वल टू फ्रिक्शनल एरर ऑफ ए डिवाइड बाय ए, आणि बघा ते डिवाइड ए म्हणल्यावरती प्लस फ्रिक्शनल एरर ऑफ बी डिवाइड बाय बी. म्हणजे काय, प्लस मल्टिप्लिकेशन असो किंवा डिवाइड असो, दोन्ही टर्म मध्ये तुम्हाला ऍडिशनच करायची. म्हणजे आपण एक व्हॅल्यू घेऊया, सपोज इथे घेऊया रो इज इक्वल टू काय, मास अपॉन व्हॉल्यूम. रो मीन्स डेन्सिटी, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मी इथे काय लिहिणार, फ्रिक्शनल एरर ऑफ डेन्सिटी डिवाइड बाय डेन्सिटी, नंतर डेल्टा यम डिवाइड बाय यम. डेल्टा म्हणजे फ्रिक्शनल एरर्स असं कन्सिडर करायचं, प्लस डेल्टा व्ही डिवाइड बाय व्ही. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. आता जर असं, आता थोडंसं अजून वेगळं घेऊया, सपोज असं आलं झेड इज इक्वल टू ए बी डिवाइड बाय सी, आणि याचं काढायचं. याचं कसं काढणार, फ्रिक्शनल एरर ऑफ झेड डिवाइड बाय झेड इज इक्वल टू फ्रिक्शनल एरर ऑफ ए डिवाइड बाय ए प्लस मल्टिप्लिकेशन ए बी मध्ये म्हणजे प्लसच, फ्रिक्शनल एरर ऑफ बी डिवाइड बाय बी. आता डिवाइड असलं तरी आपण प्लसच करतो, मग काय लिहिणार आहे, प्लस फ्रिक्शनल एरर ऑफ सी डिवाइड बाय सी. म्हणजे एक सिंपल सांगतो, तुम्ही प्लस असू, मायनस असू, डिवाइड असू, मल्टिप्लिकेशन असू, सगळ्या वेळेस तुम्हाला एररची ऍडिशनच करावी लागते. हे खूप इम्पॉर्टंट आहे, कळतंय. सगळ्या एररची काय करणार आहे, ऍडिशनच. फक्त प्लस आणि मायनस मध्ये फक्त आपण फ्रिक्शनल ऍडिशन करतो. म्हणजे कसं की समजा तुम्हाला सांगितलं टोटल एरर्स किती, तर काय करणार आपण डेल्टा ए प्लस डेल्टा बी वगैरे असं करतो. पण याच्यामध्ये काय करणार आहे आपण, त्याचा रेशोची ऍडिशन करणार. तर इथे काय म्हणणार, समजा मी ऍडिशन मास काढतोय, मास काढताना मी म्हणलं मी केलेले 100 kg एका गोष्टीचं वेट केलेलं आहे, पण मी म्हणलं तरी पण प्लस मायनस 10 kg मध्ये इकडे तिकडे माझं मेजरमेंट मध्ये फरक येऊ शकतो. तर तुम्ही काय करणार, मग 10 डिवाइड बाय 100 करणार. आन्सर किती येणार याचं, मग हे केल्यावरती 1/10 म्हणजे किती, 1/10 म्हणजे जवळपास 0.1. ओके, हे आन्सर आलं. मग तुम्ही इथं लिहिणार 0.1, नंतर मग वेगवेगळ्या व्हॅल्यू तुम्ही असे टाकत जायच्यात. आता याच्यावरतूनच एक तुम्हाला फॉर्म्युला सांगतो. हे बघा, आता तुम्ही सपोज तुम्हाला एक इक्वेशन दिलं, व्ही इज इक्वल टू एल इंटू बी इंटू एच. तर फॉर्म्युला काय येणार, डेल्टा व्ही डिवाइड बाय व्ही, डेल्टा एल डिवाइड बाय एल मल्टिप्लाय ना, परत डेल्टा बी डिवाइड बाय बी प्लस डेल्टा एच डिवाइड बाय एच, अशी व्हॅल्यू असते. सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर, एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. आता अजून एक बघूया व्हॉल्यूमचं. व्हॉल्यूम इज इक्वल टू काय असतो, मास अपॉन रो. रो मीन्स डेन्सिटी, आपण लिहूया यम अपॉन रो. तर तुम्हाला जर काढायचंय पर्सेंट, आता पहिल्यांदा एरर्स काढायचे. एरर्स कसं काढणार, तुम्हाला सांगितलं डिवाइड मध्ये म्हणजे डेल्टा यम डिवाइड बाय यम इंटू डेल्टा एल डेल्टा रो डिवाइड बाय रो. आता तुम्हाला मी सांगितलं, तुम्ही मेजरमेंट करताना मासची व्हॅल्यू 5 प्लस मायनस 0.15 kg मध्ये इकडे तिकडे असेल, आणि रोची व्हॅल्यू असेल सपोज 5 प्लस मायनस 0.2 kg मीटर क्यूब, याच्यामध्ये फरक असेल. तर कसं काढणार, आता कसं काढणार समजून घ्या. इथं व्हॅल्यू पहिल्यांदा ही व्हॅल्यू टाकणार आहे आपण, ही काढणार. म्हणजे डेल्टा एम म्हणजे काय, 0.15 डिवाइड बाय 5 मल्टिप्लाय बाय 0.2 डिवाइड बाय 5 करणार आहे. आता यांचं जर हे केलं तर किती येणार आहे, 0.03 प्लस करतो ना आपण इथे. एक मिनिट, इथे प्लस पाहिजे होतं, चुकून मी मल्टिप्लाय लिहिलं. प्लस इथे सुद्धा प्लस, इथे सुद्धा प्लस. आता पुढे येणार याचं जर डिवाइड केलं तर 0.04, आणि फायनल या दोघांची ऍडिशन केलं किती येणार 0.07. मग हे आलं तुमचे एरर्स, कळतंय, एरर. बट मी सांगितलं तुम्हाला पर्सेंटेज एरर काढा. काय सांगतो मी, पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर म्हणजे किती येणार, ह्याला इथे पर्सेंटेज एरर आपल्याला फाइंड करायचं आहे. तर 0.07 ला मल्टिप्लाय करणार आहे आपण 100 ने. आन्सर किती आलं, 7%. हे सुद्धा आपल्याला मिळणारं फायनल आन्सर असणार आहे. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, नीट समजून घ्या काय करायचं. तुम्हाला हे समजलं तर कुठेच काही प्रॉब्लेम येणार नाही. आता तिसरा पॉइंट असतो याच्यात, सी पॉइंट, एरर्स ड्यू टू पॉवर ऑफ मेजर क्वांटिटी. म्हणजे काय, आता मेजर्ड क्वांटिटी मध्ये एरर्स ड्यू टू पॉवर्स, त्यांच्या पॉवरमुळे काय प्रॉब्लेम्स येतात ते बघायचे. म्हणजे पॉवर्स असल्यावरती कसे एरर्स काढतात. म्हणजे कन्सिडर करा, मी तुम्हाला सांगितलं व्हॉल्यूमचा काय फॉर्म्युला असतो, एल क्यूब हा फॉर्म्युला. ओके, कन्सिडर करा एल क्यूब. आणि हे काढतात तर कसं काढणार आहे, मी सांगितलं तुम्हाला व्हॉल्यूम. नीट बघा, हे असंही लिहू शकतो मी, एल इंटू एल. तर डेल्टा व्ही डिवाइड बाय व्ही, फ्रॅक्शनल एरर डिवाइड बाय व्ही, त्यानंतर डेल्टा एल डिवाइड बाय एल, नंतर प्लस डेल्टा एल डिवाइड बाय एल प्लस डेल्टा एल डिवाइड बाय एल असं लिहितात. मग हे आपण ऑलरेडी याच्यात बघितलेलंच आहे. बट
तरी पण आपण वेगळ्या मेथडनी करायचं. वेगळ्या मेथडनी म्हणजे मी परत म्हणतोय व्हॉल्यूम लिहिलं इज इक्वल टू काय यल क्यूब आहे आपल्याकडे. आता यांचं जर तुम्ही ऍडिशन केलं तर मला सांग काही नसतं म्हणजे पुढे असणारे 1, इथे सुद्धा 1, इथे सुद्धा 1, म्हणजे आन्सर किती येणार आहे 3 डेल्टा एल डिवाइड बाय एल. हे आन्सर मिळालं तुम्हाला 3 डेल्टा एल डिवाइड बाय एल. आता हेच आन्सर तुम्ही कसं काढू शकता बघा. पॉवर मधली टर्म आहे म्हणजे काय लिहिणार इथं डेल्टा व्ही डिवाइड बाय व्ही इज इक्वल टू पॉवर मधली टर्म पुढे घेणार म्हणजे इथे 3 परत काय लिहिणार डेल्टा एल डिवाइड बाय एल. हे आन्सर आलं का बघा. दोन्ही वेळी सेम म्हणजे कन्सेप्ट एकदम सेमच आहे. तुम्ही जेवढ्या पॉवर असेल ती पॉवर फक्त पुढे घ्यायचं. आता एक क्वेश्चन घेऊया म्हणजे तुम्हाला समजेल. हे बघा सांगितलं मी झेड इज इक्वल टू ए रेस टू 3 आणि बी रेस टू 5 काही नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन कसं करणार. डेल्टा झेड डिवाइड बाय झेड इज इक्वल टू 3 पुढे येणार डेल्टा ए डिवाइड बाय ए मल्टिप्लाय म्हणल्यावरती इथे काय येतं प्लस त्यानंतर पॉवर मध्ये 5 पुढे येणार डेल्टा बी डिवाइड बाय बी. हे आपलं आलं तुमचं आन्सर. अजून एक इक्वेशन घेऊया. सपोज असं असेल झेड इज इक्वल टू ए रेस टू पी बी रेस टू क्यू डिवाइड बाय सी रेस टू आर. याचं सॉल्व्ह करायचं तर काय लिहिणार डेल्टा झेड डिवाइड बाय झेड नंतर पी पुढे येणार डेल्टा ए डिवाइड बाय ए प्लस क्यू पुढे येणार डेल्टा बी डिवाइड बाय बी. डिवाइड मध्ये असलं तरी आपण प्लसच करतो. आर पुढे येणार डेल्टा सी डिवाइड बाय सी. अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचं असतं. आय होप सगळ्यांना क्लिअर आहे. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. याच्यात तुम्हाला काही जास्त डोकं लावायचं नाहीये. आय होप सगळ्यांना कॉम्बिनेशन ऑफ एरर समजलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कॉम्बिनेशन एररचं काहीच नाहीये. तरी पण मी एकदा रिव्हिजन करतो बघा कॉम्बिनेशन एरर मध्ये काय काय करतात आणि इथे लिहूनही देतो. परत लिहितो कॉम्बिनेशन एरर. कॉम्बिनेशन एरर मध्ये टाईप असतात सम त्यानंतर डिफरन्स त्यानंतर असतं प्रोडक्ट मीन्स मल्टिप्लिकेशन आणि नंतर असतं परत डिवाइड. सम मध्ये काय करतात एरर्सची सम करतात. कशी करणार आहे सपोज म्हणणार त्याला झेड इज इक्वल टू डेल्टा झेड इज इक्वल टू डेल्टा ए प्लस डेल्टा बी. त्यानंतर इथे सुद्धा येणार आहे याची सुद्धा सम करणार आहे डेल्टा झेड इज इक्वल टू डेल्टा ए प्लस डेल्टा बी. प्रोडक्ट असेल तर प्रोडक्ट मध्ये काय करतात फ्रॅक्शनल एरर डिवाइड बाय झेड आणि काय करणार आहे फ्रॅक्शनल एरर ए डिवाइड बाय ए प्लस म्हणजे असं असेल झेड इज इक्वल टू ए प्लस बी असेल त्यांचे एरर सांगितले तर आपल्याला असं करावं लागेल. इथे पण काय करणार डिवाइड मध्ये असेल जर इथे डिवाइड मध्ये असेल झेड इज इक्वल टू ए डिवाइड बाय बी असेल तर त्याचं काय करणार आहे आपण फ्रॅक्शनल एरर्सच लिहिणार आहे आणि काही झालं तरी दोघांमध्ये प्लसच साइन येतं. इथे काय असणार झेड इज इक्वल टू ए मायनस बी इथे असणार आहे झेड इज इक्वल टू ए प्लस बी. व्हॅल्यू काही असो तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये. त्यानंतर पॉवर बद्दल बोललो आपण म्हणजे पॉवर म्हणजे काय आपण पॉवर एरर्स ते कसं मेजरमेंट करतात. सपोज झेड इज इक्वल टू ए क्यूब असेल तर इथे लिहिणार आहे आपण डेल्टा झेड डिवाइड बाय झेड 3 पुढे येणार आणि डेल्टा ए डिवाइड बाय ए. ह्या अशा आपण पॉइंट्स बघितले. फर्स्ट पॉइंट सेकंड पॉइंट थर्ड पॉइंट फोर्थ पॉइंट अँड फिफ्थ पॉइंट. हे पॉइंट तुम्हाला समजले तर तुम्हाला एररचा कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. आता ह्या लेसनचा एकमेव लास्टचा पॉइंट राहिलेला आहे सिग्निफिकन्स फिगर. तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये बनवेन. इथपर्यंत कोणाला डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता आणि तुमचे डाऊट क्लिअर करून घेऊ शकता. ठीक आहे थांबूया आपण इथे. थँक्यू.